सुप्रभात. सर्व साधकांचे भगवती क्लासेस अंतर्गत होणाऱ्या नवरात्र विशेष भागात स्वागत आहे. आज अश्विन शुद्ध पंचमी, नवरात्रीचा आजचा 5वा दिवस. आज आपण पंचमीच्या दिवशी माता स्कंद माताचा आपण माहिती जाणून घेणार आहोत. स्कंद मातेचं एक नाव आहे पद्मजा आणि ही कुमार कार्तिकेयाची आई आहे. स्कंद माता म्हणजे 4 भुजांची माता आहे. हिचे वाहन सिंह आहे. दुर्गा देवीचे हे स्वरूप प्रेम आणि वात्सल्याचे प्रतीक आहे. स्कंद माता ही कुमार कार्तिकेयाची माता असल्याने सर्व ठिकाणी तिला मान्यता आहे. कुमार कार्तिकेय यांना स्कंद म्हणतात. त्यांना षडानन देखील म्हणतात. ही माता सौर मंडळाची अधिष्ठात्री आहे. कुमार कार्तिकेय यांनी देव आणि असुर युद्धामध्ये देवतांच्या सेनापतीची भूमिका सांभाळली होती. ते मातेसोबत युद्धामध्ये नेहमीच कार्यरत असतात आणि मातेचं रक्षण करतात. देवीच्या दोन्ही 4 हातांपैकी पाठच्या 2 हातांमध्ये कमळाची फुलं आहेत. देवीचे वाहन सिंह आहे. एक हात आशीर्वादासाठी उभा राहिलेला असून दुसऱ्या हाताने त्यांनी आपल्या मांडीवरील कार्तिक स्वामींना म्हणजे कार्तिकेयाला धरले आहे. देवीचे हे रूप पूर्णतया वेगळे आहे. देवीचा वर्ण जो आहे ना तो पूर्णपणे शुभ्र आहे आणि देवी कमलासनावर विराजित आहे. म्हणजे कमळाच्या पाकळ्यांवर कमळाच्या फुलावरती बसलेली आहे. त्यामुळे आणि देवीच्या मांडीवर कार्तिक स्वामी 6 मुख असलेले षडानन बसलेले आहेत. देवीने अत्यंत प्रेमाने त्यांना धरलेले आहे. असे हे या देवीचे स्वरूप आहे. हे स्वरूप जे आहे ते मातृप्रेमाचे आहे की आपण आपल्या मांडीवर आपल्या मुलाला बसवून संपूर्ण जगाचं रक्षण करत आहोत आणि तो कार्तिक स्वामी सुद्धा आपल्या आईचं आणि संपूर्ण जगाचं रक्षण करत आहे. चला तर मग आपण आज या स्कंद मातेच्या चरणी आपली आराधना करूया आणि तिला सुद्धा आपल्या बाळांवर लक्ष ठेवण्यासाठी आपल्या मुलाबाळांची काळजी वाहण्यासाठी आपण तिची प्रार्थना करूया. तर आपण तिच्या बीज मंत्राकडे जाऊ आणि ध्यानात विलीन होऊ. जिथे बसला असाल तिथे सुखासनात पद्मासनात दोन्ही मांड्या हे करून उत्तम प्रकारे बसा. आता तुम्हाला बैठक जमत आहे. दोन्ही हाताची ओंजळ करून दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंफा. डोळ्यावरचा चष्मा बाजूला काढा आणि डोळे पूर्णपणे बंद करा. नेहमीच्या ध्यानाची आपली ही अवस्था आपल्याला संपूर्णपणे ध्यानधारणेसाठी उद्युक्त करते. आपण रोज याच वेळी ध्यान केले तर आपल्याला त्याचे उत्तम परिणाम मिळतात आणि आपण जे अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ध्यान करत आहोत तेच तुम्ही नंतर सुद्धा कंटिन्यू कराल अशी आम्ही आशा बाळगतो. ओम दुर्गाये नमः. ओम दुर्गाये नमः. ओम दुर्गाये नमः. श्वासावर लक्ष केंद्रित करा. श्वास आतमध्ये घ्या. तो नाभीपर्यंत जाऊ दे. दीर्घ श्वास घ्या आणि हलके हलके श्वास सोडा. असे आपण 3दा करत आहोत.
नमः ह्रीं क्लीं ह्यामुळे स्वामिन्ये नमः आपले मन, चित्त, ह्रीं शरीर क्लीं एकाग्र स्वामिन्ये होण्यास नमः मदत होईल आणि आपण ह्रीं क्लीं जास्तीत जास्त स्वामिन्ये स्कंद नमः मातेची सेवा ह्रीं आराधना करू. क्लीं आपण स्वामिन्ये तिच्याशी नमः एकरूप होऊ. ह्रीं क्लीं स्वामिन्ये नमः 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 सिंहासनगता चा बीज मंत्र आहे. नित्यपद्माचितकरद्रा ह्रीं क्लीं शुभदास्तु स्वामिन्ये सदा नमः. देवी ह्रीं स्कन्दमाता क्लीं यशस्विनी स्वामिन्ये नमः. सिंहासनगता ह्रीं क्लीं नित्यपद्माचितकरद्रा स्वामिन्ये शुभदास्तु सदा नमः. देवी स्कन्दमाता चला तर आपण यशस्विनी मनात सिंहासनगता आईचे ध्यान करून मंत्राचा जप नित्यपद्माचितकरद्रा करूया. शुभदास्तु सदा देवी स्कन्दमाता यशस्विनी सिंहासनगता नित्यपद्माचितकरद्रा 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 शुभदास्तु सदा देवी स्कन्दमाता यशस्विनी ह्रीं क्लीं स्वामिन्ये नमः 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 ह्रीं क्लीं आईचे हे स्वरूप स्वामिन्ये नमः पूर्णपणे वात्सल्याचे ह्रीं आणि क्लीं प्रेमाचे आहे. स्वामिन्ये नमः नवरात्रीतील हा 5वा ह्रीं दिवस क्लीं स्वामिन्ये स्कंदमाता देवीला नमः समर्पित केलेला आहे. ह्रीं क्लीं स्वामिन्ये नमः ह्रीं क्लीं आई स्वामिन्ये 4 नमः भुजाधारी आहे. ती ह्रीं क्लीं बालकार्तिकेयासह स्वामिन्ये नमः सिंहावर आरूढ आहे. ती ह्रीं शौर्य क्लीं आणि करुणा स्वामिन्ये याचे द्योतक नमः आहे. सिंह हे ह्रीं
शौर्याचे द्योतक आहे, तर देवी हे करुणामयीचे द्योतक आहे. क्लीं स्वामिन्ये नमः. ह्रीं क्लीं स्वामिन्ये नमः. देवीचा वर्ण ह्रीं पूर्णपणे क्लीं पांढरा शुभ्र आहे. स्वामिन्ये नमः. ह्रीं क्लीं आपण स्वामिन्ये नमः. आपल्या अंतःचक्षु ह्रीं पुढे क्लीं देवीचे स्वामिन्ये स्वरूप आणूया. नमः. आज सिंहासनगता आपण स्कंदमाता देवीची पूजा नित्यपद्माचितकरद्या करणार आहोत. शुभदास्तु तिला सदा पिवळ्या देवी रंगाचे वस्त्र अर्पण करणार स्कंदमाता आहोत. यशस्विनी. मातेला पिवळा रंग सिंहासनगता अतिशय प्रिय आहे. नित्यपद्माचितकरद्या पिवळा रंग हा शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता आपल्या यशस्विनी. जीवनामध्ये सिंहासनगता शुभ म्हणून ओळखला जातो. नित्यपद्माचितकरद्या पिवळ्या रंगाचे शुभदास्तु आकर्षण सदा आपल्याला देवी कायम असते. स्कंदमाता यशस्विनी. शुभ कार्यात सिंहासनगता आपण पिवळ्या रंगाचा जास्तीत जास्त नित्यपद्माचितकरद्या वापर करतो. हळद, शुभदास्तु सदा झेंडू, देवी पिवळा झेंडू स्कंदमाता अशा यशस्विनी. प्रकारे आपण सिंहासनगता आपल्या जीवनामध्ये पूर्णपणे नित्यपद्माचितकरद्या पिवळ्या रंगाचा वापर शुभदास्तु करतो सदा आणि देवी त्यामुळेच तो शुभ स्कंदमाता आहे. यशस्विनी. आपण त्याला आपल्याला सिंहासनगता तो शुभ फळ देतो. नित्यपद्माचितकरद्या शुभदास्तु केळी सदा आईला देवी दाखवल्या जाणाऱ्या केळीचा रंग सुद्धा पिवळा स्कंदमाता आहे. आपण यशस्विनी. हिरवी कच्ची केळी कधीही प्रसाद सिंहासनगता म्हणून वाटत नाही. केळी पूर्ण नित्यपद्माचितकरद्या पिकल्यानंतरच त्याचा प्रसाद शुभदास्तु हा सदा देवी सगळीकडे दाखवला जातो आणि वाटला स्कंदमाता देखील जातो. यशस्विनी. त्यामुळे पिवळ्या रंगाच्या आज सिंहासनगता केळीचा प्रसाद मातेला अर्पण करणार आहोत. नित्यपद्माचितकरद्या शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनी. आपण आपल्या मनामध्ये मातेच्या बीज मंत्राचा जप करत आहोत. हा सामूहिक जप असल्यामुळे त्याचं फळ तुम्हाला निश्चितच मिळणार आहे. आपण मातेला आपल्या अंतःचक्षु समोर आणा. याआधीही मी तिचे वर्णन तुम्हाला केले आहे. आई वात्सल्याचे आणि प्रेमाचे प्रतीक आहे. साहसाचे प्रतीक आहे. आईच्या हातात 2 शुभ अशी कमळे आहेत आणि एक हात तिने प्रेमाने आपल्या मुलाला धरले आहे. बाल कार्तिकेय त्यांच्या मांडीवर आहे आणि आईचा दुसरा हात आपल्याला आशीर्वादासाठी उभा टाकला आहे. किती सुंदर रूप आहे ना मातेचे. आई कमळासनावर विराजित आहे. आईने शुभ्र पांढऱ्या रंगाची वस्त्र वापरलेली आहेत. आईचा वर्ण जो आहे ना देहाचा, तो सुद्धा धवल रंग आहे. आईची कांती पांढरी शुभ्र म्हणजे धवल कांती आहे. तिला सोनेरी आभा आहे आणि अशी ही देवी आपल्या अंतरात्म्यात तुम्ही तिची स्थापना करत आहात, कारण ती वात्सल्याचे आणि प्रेमाचे प्रतीक आहे. आपण आईचा जप करता करता आईची मानसपूजा देखील करत आहोत. आपण रोजच्या प्रमाणे संपूर्ण तयारी करून ठेवली आहे. आईला आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र बसायला देत आहोत. त्यावर अक्षता, कुंकू, हळद हे आपण ठेवले आहे. सन्मानाने आपण त्यावर विराजमान केलेले आहे. नंतर आईचे चरण कमल आपण ऊन पाण्याने धुतलेले आहेत. आईला पंचामृताचा अभिषेक पण केलेला आहे. आज आपण आईला पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करायला दिलेली आहे. आई सुद्धा सुंदर तयार झालेली आहे. पिवळ्या रंगाच्या तिच्या वस्त्रांवर भरजरी सोन्याचे दागिने उत्तम प्रकारे दिसत आहेत. हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या आणि
डोक्यावर आपण स्वामिन्ये कमळाचं नमः. फूल ह्रीं अर्पण क्लीं केलं आहे. स्वामिन्ये नमः. आईला आपण सिंहासनगता आज चरणांवर पिवळ्या नित्यपद्मार्जितकरद्वया रंगाची झेंडूची फुले शुभदास्तु अर्पण सदा केलेली आहेत. देवी प्रसाद म्हणून स्कंदमाता केळ्याचा नैवेद्य दाखवलेला यशस्विनी. आहे. सिंहासनगता धूपदीपाने आपण तिचा आजूबाजूचा नित्यपद्मार्जितकरद्वया परिसर सुगंधित केलेला शुभदास्तु आहे. सदा देवी त्यामुळे स्कंदमाता वातावरण यशस्विनी. अगदी प्रसन्न झालेलं आहे. सिंहासनगता कापूर लावलेला आहे. नित्यपद्मार्जितकरद्वया शुभदास्तु आईच्या सदा मांडीवर आपण देवी एक छोटस स्कंदमाता बाळ यशस्विनी. ठेवलेलं आहे. कुमार सिंहासनगता कार्तिकेयाची प्रतिकृती म्हणून आईच्या मांडीवर आपण नित्यपद्मार्जितकरद्वया एक छोटस बाळ शुभदास्तु ठेवलेलं सदा आहे. देवी स्कंदमाता आईचा वात्सल्याचा हात यशस्विनी. त्याच्यावर आहे. सिंहासनगता आपण नित्यपद्मार्जितकरद्वया पंचारतींनी शुभदास्तु सदा देवी आईची आरती केलेली आहे स्कंदमाता आणि यशस्विनी. आईला प्रार्थना केली आहे सिंहासनगता की हे माते, तू जसं नित्यपद्मार्जितकरद्वया तुझ्या मुलावर शुभदास्तु सदा प्रेम करत देवी आहेस, स्कंदमाता त्याप्रमाणे आमच्या यशस्विनी. मुलाबाळांवर देखील तुझं लक्ष सिंहासनगता राहू दे, तुझं प्रेम असू दे. नित्यपद्मार्जितकरद्वया तू शुभदास्तु सदा देवी वात्सल्याची, प्रेमाची, स्कंदमाता मायेची पखरण यशस्विनी. करणारी जगज्जननी आहेस. सिंहासनगता हे जगज्जननी माते, तू नित्यपद्मार्जितकरद्वया आमच्या सर्वांवर पण शुभदास्तु पुत्रवत सदा प्रेम कर. देवी स्कंदमाता तुम्ही यशस्विनी. आपल्या अंतःकरणात माता सिंहासनगता स्कंदमातेची नित्यपद्मार्जितकरद्वया मूर्ती पाहत आहात. शुभदास्तु ती सदा आता तुमच्या देवी अनाहत चक्रात, स्कंदमाता हृदयात विराजमान यशस्विनी. झालेली आहे आणि सिंहासनगता सहस्राधारातून येणारा नित्यपद्मार्जितकरद्वया ऊर्जेचा स्रोत हा शुभदास्तु सदा तुमच्या शरीरात देवी आता स्कंदमाता हळूहळू पसरत आहे. यशस्विनी. हा पिवळ्या ह्रीं रंगाचा क्लीं ऊर्जेचा स्वामिन्ये स्रोत आहे नमः. आणि तुम्ही आता ह्रीं त्याचा क्लीं पूर्णपणे स्वामिन्ये अनुभव घ्या. नमः. आईची ऊर्जा ह्रीं क्लीं तुमच्यात सामावत स्वामिन्ये आहे. नमः. तुमचं शरीर ह्रीं शुद्ध होत आहे. क्लीं तुमचं स्वामिन्ये मन, नमः. तुमचा आत्मा, तुमचे ह्रीं शरीरातील क्लीं सर्व अवयव स्वामिन्ये नमः. पूर्णपणे शुद्ध होत आहे. ह्रीं क्लीं आईला अनाहत स्वामिन्ये चक्रात नमः. तुम्ही विराजमान ह्रीं केल्यामुळे क्लीं येणारी ऊर्जा स्वामिन्ये ही नमः. सकारात्मक ऊर्जा, ह्रीं क्लीं वात्सल्याची ऊर्जा स्वामिन्ये तुमच्या नमः. तनामनात भरून राहत ह्रीं आहे. क्लीं चला तर मग स्वामिन्ये नमः. आपण पुनश्च एकदा ह्रीं क्लीं तिला बीज स्वामिन्ये मंत्राने नमः. जपूया, ह्रीं क्लीं तिच्याशी संवाद स्वामिन्ये साधूया. नमः. तुम्ही ह्रीं जप क्लीं करता करता स्वामिन्ये मनाने नमः. त्या आईशी एकरूप ह्रीं होण्याचा प्रयत्न क्लीं करा. स्वामिन्ये नमः. तिच्याशी बोला, ह्रीं क्लीं तिच्याशी संवाद साधा स्वामिन्ये नमः. आणि आई तुम्हाला योग्य ह्रीं क्लीं मार्गदर्शन करेल. स्वामिन्ये हा तुम्ही नमः. ध्यानातच अनुभव घ्याल. ह्रीं क्लीं स्वामिन्ये नमः. आपण आता बीज मंत्राकडे ह्रीं वळूया. क्लीं त्याआधी स्वामिन्ये नमः. तीनदा पुन्हा एकदा ह्रीं आपल्या श्वासावर क्लीं लक्ष केंद्रित करा स्वामिन्ये नमः. आणि ह्रीं क्लीं डोळे बंदच राहू द्या. स्वामिन्ये नमः. डोळ्यासमोर तुमच्या ह्रीं मातेची क्लीं स्वामिन्ये नमः. प्रतिमा आहे. तिला ह्रीं तुम्ही क्लीं मनपूर्वक स्वामिन्ये नमस्कार करा. नमः. अंतःकरणात मध्ये ह्रीं तुम्ही तिला विराजमान क्लीं केले आहे, स्वामिन्ये म्हणून नमः. तुमच्या अंतःकरणाची द्वारे तुम्ही ह्रीं उघडा क्लीं आणि स्वामिन्ये तुम्ही नमः. मातेचा बीज मंत्र ह्रीं पुन्हा क्लीं एकदा स्वामिन्ये नमः. मनपूर्वक म्हणायला सुरुवात करा. ह्रीं क्लीं स्वामिन्ये नमः. 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 सिंहासनगता नित्यपद्मार्जितकरद्वया शुभदास्तु सदा देवी
स्कंदमाता यशस्विनी सिंहासनगता नित्यपद्माचितकरद्व्या शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनी सिंहासनगता नित्यपद्माचितकरद्व्या शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनी सिंहासनगता नित्यपद्माचितकरद्व्या शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनी सिंहासनगता नित्यपद्माचितकरद्व्या शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनी सिंहासनगता नित्यपद्माचितकरद्व्या शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनी सिंहासनगता नित्यपद्माचितकरद्व्या शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनी सिंहासनगता नित्यपद्माचितकरद्व्या शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनी सिंहासनगता नित्यपद्माचितकरद्व्या शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनी सिंहासनगता नित्यपद्माचितकरद्व्या शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनी ह्रीं क्लीं स्वामिन्ये नमः ह्रीं क्लीं स्वामिन्ये नमः हळूहळू आपण ह्रीं आता क्लीं अनाहत चक्रामधून स्वामिन्ये नमः विशुद्ध चक्रामध्ये येत आहोत. ह्रीं क्लीं स्वामिन्ये नमः विशुद्ध चक्र ही वाणीची फार मोठी अधिकारी चक्र आहे. आपली वाणी शुद्ध होण्यासाठी विशुद्ध चक्र जे आहे मोलाचं कार्य करतं आणि ही माता त्या विशुद्ध चक्रामध्ये हळूहळू तुम्ही विराजित करा. स्वामिन्ये नमः ह्रीं क्लीं स्वामिन्ये नमः या मातेमुळे तुमचे मोक्षाचे दरवाजे उघडले जातात. कारण आपण अनाहत चक्रामधून या मातेचं स्तवन केल्यानंतर आणि त्या आधीच्या मातेचंही आपण तिथे स्तवन केल्यावर मुळेच आपल्याला मोक्षाच्या दरवाजापर्यंत या मातेचे रूप गुण नेतात. स्कंद मातेच्या आधी आपण कुष्मांडा देवीचं ध्यान केलं होतं. कुष्मांडा देवी ही अनाहत चक्रामध्ये विराजमान झाल्यावर मुलाबाबतचं प्रेम, मुलाबाबतचे आपण जे काही आपण आपल्या लहान बाळांविषयी प्रेमाचा झरा व्हायला सुरुवात केलेला होता, तोच आता विशुद्ध चक्रापर्यंत आपल्याला घेऊन जातो आणि विशुद्ध चक्राची मोक्षदायिनी म्हणून आपण स्कंद मातेला ओळखायला लागतो. हा प्रवास आहे अनाहत चक्र ते विशुद्ध चक्रापर्यंत आणि विशुद्ध चक्रामध्ये असलेले संपूर्ण दोष या स्कंद मातेमुळे नाहीसे होतात. स्कंद मातेचं नुसतं स्मरण केलं तरी विशुद्ध चक्र शुद्ध व्हायला सुरुवात होते. आपल्या वाणीचे, आपल्या कानाचे जे काही दोष असतील किंवा आपल्या गळ्याभोवतीचे जे काही दोष असतील ते स्कंद मातेच्या या स्वरूपाचे वर्णन किंवा तिचे नुसते स्वरूप आठवले किंवा तिचं सुद्धा नुसतं नाव घेतलं तरी सुद्धा विशुद्ध चक्र आपलं शुद्ध व्हायला सुरुवात होते. हे चक्र आपल्याला मोक्षाच्या वाटेकडे घेऊन जाणारी वाट आहे. त्यामुळे विशुद्ध चक्र शुद्ध करण्यासाठी स्कंद मातेचा जप आपण करत आहोत आणि त्याप्रमाणे आपण आपल्या विशुद्ध चक्राची शुद्धी करत आहोत. माता यशस्विनी
शुभदास्तु देवी सदा स्कंदमाता यशस्विनी शुभदास्तु देवी सदा स्कंदमाता यशस्विनी नमस्तस्ये 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 नमो नमः शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनी शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनी नमस्तस्ये 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 नमो नमः हे आई, अनाहत चक्रामधून जो प्रेमाचा झरा तू आमच्यासाठी उघडलेला आहे, जी वात्सल्याची करुणामयी मूर्ती आमच्या डोळ्यासमोर आहे, तेव्हा या आमच्या अंतःकरणामधील वाईट दोषांचा तू नाश कर. आमच्या वाणीमध्ये असलेला अशुद्धपणा तू घालव आणि हे माते, आमच्यासाठी तू मोक्षाचे दरवाजे उघड. आमच्याकडून तू अशी सेवा करून घे की आमच्यासाठी पुढील आज्ञाचक्र आणि सहस्राधार चक्राचे दरवाजे तू मोकळे कर. कारण अनाहत चक्रामधून आमचा प्रेमाचा, करुणेचा, वात्सल्याचा झरा आता खूप जोरात वाहत आहे. आमचं मन शुद्ध झालेलं आहे आणि मनासोबत आमचं शरीर देखील शुद्ध होत आहे. आमच्या शरीरातील संपूर्ण दोष नष्ट होत आहेत. हे माते, हे दोष नष्ट होण्यासाठी तूच आम्हाला मदत करत आहे. आज 5 दिवस पूर्ण होत आहेत आणि तुझी आम्हाला आमची शरीर आणि मन शुद्ध करण्यासाठी पूर्णपणे चक्र शुद्ध योजना जी सुरू आहे त्यामुळेच आम्ही आमचं मन स्थिर ठेवू शकलो आहे. आमच्या मनात आणि शरीरात प्रेमाचा झरा मोठ्या प्रमाणात वाहत आहे. आम्ही संपूर्ण जगावर प्रेम करण्यास सुरुवात केलेली आहे. आम्ही इतरांचे दोष नष्ट करण्यासाठी किंवा दुर्लक्षित करत आहोत. आम्ही जिथे होईल तिथे साहसाने काम करत आहोत. आम्ही आमच्यामध्ये असलेल्या चांगल्या आणि वाईट या दोन्ही गोष्टींचा परामर्श घेऊन फक्त चांगल्या गोष्टींचाच उपयोग समाजासाठी करत आहोत आणि करणार आहोत. त्यामुळे हे माते, तुझा बीज मंत्र आम्ही जपत असताना आमच्यामध्ये तुझी ताकद येऊ दे, तुझा प्रेमळपणा येऊ दे, तुझी प्रेमळ दृष्टी आमच्या सर्व कुटुंबावर राहू दे व आमच्यामध्ये तुझा वास हा आता कायमचाच राहू दे. त्यामुळे हे माते, आम्ही म्हणत असलेला बीज मंत्र तू मान्य करून घे. चला तर मग पुन्हा एकदा आपण आईचा नामजप करूया आणि आईचे गुणगान गाऊया. त्यात मनपूर्वक विलीन होऊया आणि आपलं विशुद्ध चक्र शुद्ध करण्याचा प्रयत्न करूया. ह्रीं क्लीं स्वामिन्ये नमः. 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 सिंहासनगता नित्यपद्माजितकरद्रा शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनी. सिंहासनगता नित्यपद्माजितकरद्रा शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनी. सिंहासनगता नित्यपद्माजितकरद्रा शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनी. सिंहासनगता नित्यपद्माजितकरद्रा
शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनी सिंहासनगता नित्यपद्माजितकरद्व्या शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनी सिंहासनगता नित्यपद्माजितकरद्व्या शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनी सिंहासनगता नित्यपद्माचितकरद्व्या 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 शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनी ह्रीं क्लीं स्वामिन्ये नमः 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 ह्रीं क्लीं शारदीय नवरात्राच्या स्वामिन्ये 5व्या नमः दिवसाची ही प्रमुख देवी ह्रीं स्कंदमाता आहे. क्लीं स्कंदमाता स्वामिन्ये देवी नमः भक्तांना सुख शांती ह्रीं प्रदान क्लीं करणारी देवी आहे. स्वामिन्ये नमः ह्रीं क्लीं स्वामिन्ये नमः ह्रीं क्लीं या देवीने स्वामिन्ये तारकासुर नमः तारकासुराचा वध केला होता आणि या युद्धामध्ये तिला तिच्या मुलाने कार्तिक स्वामीने साथ दिलेली होती. पुन्हा एकदा श्वासावर लक्ष केंद्रित करा. 3दा श्वास आतमध्ये घ्या व 3दा श्वास बाहेर सोडा. आपल्या डोळ्यासमोर स्कंदमातेची पद्मासनातील कमळावर बसलेली मूर्ती विराजमान आहे. तुम्ही मातेचं गुणगान करत आहात आणि मातेला ते आवडत आहे. ती प्रसन्न झालेली आहे आणि माता तुमच्याकडे प्रेमळ दृष्टीने पाहत आहे. या प्रेमाचा देखील तुम्ही अनुभव घ्या. तुम्ही आईच्या करुणामयी नेत्राचा प्रसादाचा अनुभव घ्या. तुम्हाला लक्षात येईल की आईचे आपल्यावर किती प्रेम आहे. आईने आजपर्यंत आपल्याला लहान मुलाप्रमाणे सांभाळले आहे. आपल्या चुका पोटात घेतलेल्या आहेत. त्यामुळे देवी स्कंदमातेला आपण मनपूर्वक शरण जात आहोत. आज अजून एक दिवस आहे. आपण जशी दुर्गेच्या म्हणजे पार्वती मातेच्या या 9 दिवसांच्या नवरात्राचं वर्णन रोज आपण प्रत्येक देवीचं नाव घेत आहे, तसं आजच्या दिवसाला स्कंदमाता देवी सोबतच ललिता देवीचं सुद्धा ध्यान करायचं आहे. आजचा दिवस हा ललिता पंचमी म्हणून सुद्धा ओळखला जातो आणि हे तुम्हाला ज्ञात असेलच की ललिता पंचमी देवीचं सुद्धा आजच्या दिवसाला विशेष महत्व आहे. म्हणजे स्कंदमाता देवी बरोबरच ललिता देवी
आणि श्री महादेव यांची सुद्धा आज पूजा केली जाते. दशमहाविद्यांपैकी आजच्या दिवसाची ललिता पंचमी म्हणून सुद्धा एक देवी ओळखली जाते आणि ही थोडी तंत्रात योगातली किंवा तंत्रविद्येतली देवी आहे, पण तरी सुद्धा हिचं महत्व कुठल्याही पासून तयार झालेली आहे. तर ही देवी प्रत्यक्ष महादेवाच्या बीजापासून तयार झालेली देवी आहे. त्यामुळे राक्षसांचा वध करण्यासाठी या देवीला पार्वती मातेनी महादेवांची प्रार्थना केल्यामुळे जन्म घ्यावा लागला होता आणि तिने सुद्धा एका राक्षसाचा आज वध केलेला आहे. दशमहाविद्यांपैकी आजच्या पंचमीची देवी आहे ललिता देवी. हिला त्रिपुर सुंदरी किंवा षोडशा देखील म्हणतात. त्रिपुर सुंदरी देवी ही प्रत्यक्ष शंकराचे एक रूप आहे. ती अखंड भुवनाची भुवनेश्वरी असून आणि किंवा अखंड त्रिपुर सुंदरी असल्यामुळे तिला विशेष महत्व संपूर्ण देवीच्या ऊर्जेमध्ये आहे. कारण त्रिपुर सुंदरी देवी ही अखंड ब्रह्मांडाची रक्षण करती आहे. प्रत्यक्ष शंकराचार्य सुद्धा या त्रिपुरा सुंदरीचे खूप मोठे आराधा म्हणजे तिची आराधना करणारे होते. त्यासाठी एक शब्द आहे, मी आता एक सेकंद विसरली आहे तो, त्याबद्दल क्षमस्व. त्यांनी तिचे गुणगान सगळीकडे गायलेले आहे. त्रिपुर सुंदरी मातेचं खरं स्वरूप हे पार्वती माताच आहे. पण ज्यावेळी माता पार्वती आणि शंकर भगवान यांच्यामध्ये एक संवाद चालू होता, त्यावेळी माता त्रिपुर सुंदरीचा जन्म झालेला आहे. आणि त्रिपुर सुंदरी मातेमुळेच आपल्या संपूर्ण म्हणजे ज्ञानांचे दरवाजे उघडले गेलेले आहेत, की आज तिच्यामुळे शंकराचार्यांनी सुद्धा तिच्या रूपाचे वर्णन इतके सुंदर केलेले आहे की तुम्ही कधी त्रिपुरा सुंदरी सौंदर्य महिमा किंवा सौंदर्य लहरी हे पुस्तक वाचले तर त्याची तुम्हाला प्रचिती येईल. शंकराचार्यांनी तिच्यासाठी सौंदर्य लहरी असे 3 खंड प्रस्तुत केलेले आहेत. हे देवी मातेनेच त्यांना मार्गदर्शन करून हे आपल्या सामान्य जनांपर्यंत पोहोचावे याची व्यवस्था केलेली आहे. ललिता पंचमीला उपांग ललिता व्रत सुद्धा करतात. हे काम्य व्रत आहे, म्हणजे आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी केलेले व्रत. ललिता देवी ही सौभाग्यदायिनी आहे. त्यामुळे तिची स्थापना करताना आपण कुंकवाचा करंडा जो असतो त्यावरील जे वरती झाकण असतं त्या करंड्याची पूजा करायची असते. म्हणजे आपण तिच्यावर अभिषेक करायचा असतो. पंचामृताचा अभिषेक, पाण्याचा अभिषेक, फुलांचा अभिषेक, अक्षतांचा अभिषेक असं सर्व करून तिला वस्त्र परिधान म्हणजे लाल रंगाची वस्त्र तिला द्यायची असतात. आणि हे सर्व झाल्यावर तिला आज 48 दुर्वांची जुडी व्हायची असते. देवीला फक्त नवरात्रामध्ये 48 दुर्वांची जुडी वाहिली जाते. इतर वेळी कधीही देवीला दुर्वा वाहत नाही. मात्र ललिता पंचमीचे व्रत जे करतात किंवा उपांग ललिता पंचमीचे जे उपांग व्रत असतं तर त्यासाठी ही 48 दुर्वांची जुडी लागते म्हणजे लागतेच. हे देवीचं आवडतं काय म्हणतो आपण त्याला आवडती हे आहे की तिला पण मोजून 48 दुर्वास तिला वाहा. त्यानंतर देवीला भोपळ्याच्या घारग्यांचा प्रसाद दाखवतात. म्हणजे आजच्या दिवसाला आपण स्कंद मातेला पिवळ्या रंगाची केळी आणि ललिता देवीला मात्र भोपळ्याच्या घारग्याचा प्रसाद म्हणजे नैवेद्य दाखवतात. पौराणिक मान्यतेनुसार भांडा नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी ही देवी प्रकट झाली होती. हा राक्षस देवाच्या राखेतून प्रकट झालेला होता आणि त्यामुळे कामदेव हे शंकराचेच पुत्र असल्यामुळे व त्याचा संहार करण्यासाठी त्यामुळे काय झालं, त्यांच्या राखेमध्ये भगवान शंकराने त्यांना शाप दिला आणि तो शाप त्या शापातून
ते भस्म झाले. ते भस्म झाल्यावर त्यांच्यातीलच एक असुर शक्ती ती भान राक्षस म्हणून जन्माला आली आणि आपल्याच मुलाच्या राखीमधून जन्माला आल्यामुळे महादेवाने आणि देवी सतीने संवादानुसार अजून एका याचा देवीचा जन्म होऊ दिला, ती म्हणजे ललिता देवी. आणि या ललिता देवीने भांडा नावाच्या राक्षसाचा वध केला. त्यामुळे आजच्या दिवसाला हे महत्व आहे की स्कंदमाता देवी बरोबरच आपण महादेवांची आणि ललिता देवीची सुद्धा आराधना पूजा करतो आणि ललिता पंचक स्तोत्र, ललिता सहस्त्रनामाचा पाठ करतो. तुम्हीही आज युट्यूबला ललिता सहस्त्रनाम, ललिता पंचक स्तोत्राचा तुम्ही ऐकू शकाल किंवा आणि म्हणता येत असेल तर तुम्ही स्वतः म्हणू पण शकाल. त्यामुळे आजच्या दिवसाला हे दुहेरी पूर्णपणे योगदान लाभलेलं आहे. आपल्याला आज 2-2 देवींचे आशीर्वाद लाभलेले आहेत आणि ललिता पंचमीचं व्रत केल्यावर सुद्धा आपण सौभाग्य, सुरक्षा, मुलाबाळांचा आनंद म्हणजे आपलं घर भरभराट, आपल्या घराची भरभराट होते. आज स्त्री सुक्त केलं 16 वेळा, त्या कुंकुमार्चना केली त्या करंड्यावर, तरी सुद्धा ती लाभदायक ठरते. त्यामुळे आजच्या दिवसात तुम्ही दिवसभरात जी सेवा कराल तेव्हा स्कंद मातेबरोबर तुम्ही ललिता देवीचीही स्तुती आराधना करू शकाल आणि तुम्ही त्या दोघींचेही आशीर्वाद प्राप्त करू शकाल. कारण महादेव आणि स्कंद माता म्हणजे दुर्गेचंच रूप, पार्वतीचंच रूप आणि त्यांनी निर्माण केलेली ललिता देवी, या तिघांचंही आज तुमच्यावर आणि कार्तिक स्वामी या सर्व परिवाराचं तुमच्यावर आशीर्वाद कायम राहतील. त्यामुळे चला तर मग आपण पुन्हा स्कंद मातेच्या बीज मंत्रावर लक्ष केंद्रित करूया आणि आपलं विशुद्ध चक्र शुद्ध करून घेऊया. म्हणजे हळूहळू आपण मोक्षाच्या मार्गाकडे उत्तम प्रकारे आपली प्रगती करू शकू. चला तर मग आपण मनामध्ये आपल्या स्कंद मातेच्या बीज मंत्राचं ध्यान करूया. ह्रीं क्लीं स्वामिन्ये नमः. 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 सिंहासनगता नित्यपद्माजितकरद्रा शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनी. 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 सिंहासनगता नित्यपद्माजितकरद्रा शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनी.
सिंहासनगता नित्यपद्माचितकरद्व्या शुभदास्तु सदा देवी स्कन्दमाता यशस्विनी सिंहासनगता नित्यपद्माचितकरद्व्या शुभदास्तु सदा देवी स्कन्दमाता यशस्विनी ह्रीं क्लीं स्वामिन्ये नमः 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 स्कंदमाता देवी आपल्याला अशी शिकवण देते की आयुष्य हे स्वतःच चांगल्या वाईट गोष्टींमधील संग्राम आहे. म्हणजे चांगलं म्हणजे देव आणि वाईट म्हणजे असुर, आणि हा आपलाच आपल्याशी सामना आहे. आपण स्वतःच याचे सेनापती आहोत. आपलं सैन्य संचालन म्हणजे काय आहे बरं, तर आयुष्यातील चढ उताराचा सामना करण्याची शक्ती, आणि यासाठी सकारात्मक विचारांनी आपण पुढे चालत राहण्याची आवश्यकता आहे. आपण कायम काय केलं पाहिजे, तर सकारात्मकता ठेवली पाहिजे की सगळ्या गोष्टी उत्तम होणार आहेत असा विचार आपण केला पाहिजे. आणि या देवीमुळे आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. हिचं स्थान आपल्या विशुद्ध चक्रात स्थापन केल्यामुळे आपली वाणी गोड होते, आणि त्या गोड वाणीने आपण, त्या मधुर वाणीने आपण आपली सगळी कामं करून घेऊ शकतो. वाणी दोष असला तर आपण कोणाबरोबरही गोड बोलू शकत नाही आणि आपले शत्रूच निर्माण होतात. म्हणजेच आपणच आपले शत्रू किंवा आपले देव असतो. आपणच देवाचं रूप सुद्धा आहे, असुरांचं रूप सुद्धा आहे. म्हणूनच आपणच आपल्यावर विजय प्राप्त केला पाहिजे. म्हणून त्यामुळेच आपण या देवीचं ध्यान करताना आपल्यातील दोष संपूर्णपणे नाहीसे व्हावेत, आपली वाणी मधुर व्हावी, आपले विचार शुद्ध व्हावेत याचाच विचार करायचा आहे. आणि तो करत असताना देवीच्या मांडीवर बसलेल्या बालकाकडे बघून आपण आपल्या मुलांच्या प्रगतीची कामना सुद्धा करायची आहे. देवीला आपण मागणं मागायचं आहे की हे माते, तू आमच्या मुलाबाळांवर देखील तेवढंच प्रेम ठेव, त्यांच्यावर कृपा आशीर्वाद ठेव, त्यांना जीवनात यशस्वी कर. आणि हेच मागणे आपण तिच्याकडे मागितले की आई स्कंदमाता संपूर्ण सृष्टीवर तसंच प्रेम करत आहे. पण आपल्याला थोडीफार याची जाणीव नव्हती. आता ती गोष्ट समजल्यामुळे आपण मातेच्या ह्या रूपाचं ध्यान करत आहोत आणि तिचा प्रेमाचा झरा आपल्या अनाहत चक्रामधून विशुद्ध चक्रापर्यंत आपण आणलेला आहे. हे तुम्हाला लक्षात येईल की विशुद्ध चक्राचा रंग हा निळा आहे. निळा असल्यामुळे काय झालेला आहे, प्रेमाचा हिरवा रंग आणि निळा रंग हा थोडा मिक्स झालेला आहे. आपली वाणी मधुर होत चाललेली आहे. आपण खूप प्रेमळ होत चाललेलो आहोत. आपल्या डोळ्यांमध्ये करुणा निर्माण झालेली आहे. आपण संपूर्ण सृष्टीवर
आईच्या मायेनेच प्रेम करत आहोत. त्या नजरेने संपूर्ण सृष्टीला पाहत आहोत. आपल्यामधलंच एक रूप होतं की जीव जन्माला घालणे, म्हणजेच आपण कुष्मांडा स्वरूपात आपण गर्भ संस्काराचं महत्व पाहिलं. आणि आता मात्र पुढची देवी होती स्कंदमाता, की बाळ झालेलं आहे आणि त्या बाळाला आईने प्रेमाने मांडीवर बसवलेलं आहे आणि त्या बाळाला इतकं सक्षम केलं आहे की तो बाळ रणांगणात लढण्यासाठी सेनापती म्हणून सज्ज झालेला आहे. तो युद्धही करत आहे आणि युद्ध करता करता मातेचं रक्षणही करत आहे. ही शिकवण आहे की तुम्ही तुमच्या म्हणजे आपण सगळे आपल्या मुलांवर असं प्रेम करूया की तो समाजामध्ये उत्तम पुरुष किंवा उत्तम स्त्री म्हणून ओळखला जाईल, उत्तम आत्मा म्हणून ओळखला जाईल, की नाव राहत नाही पण माणसाचं कार्य लक्षात राहतं आणि त्याचबरोबर तो आपल्याशी संलग्न असला पाहिजे. आपली आणि त्याची माळ एक आहे. त्यामुळे आईचं हे रूप म्हणजे आपल्यासाठी एक शुभ संकेतच आहे. आपण आपल्या मुलांवर उत्तम प्रकारे संस्कार करूया आणि केलेल्या संस्काराचं फळ म्हणून त्यांनी आपल्याला जी मानवंदना म्हणजेच आपल्याला चार चौघात दिलेला मान, हीच आपली केलेल्या आपण शिकवलेल्या याची पावती आहे. आणि त्यामुळेच आपण मातेला हेही मागणं मागूया की आमच्या मुलाबाळांसोबत आमचे संबंध एकदम उत्तम राहतील आणि उत्तम असावेत. शेवटपर्यंत आम्ही एकमेकांना सांभाळून घेऊ. आणि हे कधी होऊ शकतं, जेव्हा आपली वाणी सुसंस्कारित असेल त्याच वेळी ही गोष्ट होऊ शकते. त्यामुळे सर्व साधकांनी आज दिवसभरात आईकडे एवढंच मागणं मागायचं आहे, कायम तिचा बीज मंत्र तुम्ही उच्चारण करत राहा आणि तिला सांगा की हे माते, तू आमच्या संपूर्ण घरादारावर प्रेम कर, प्रेमाची बरसात कर. मुलं बाळ माझी सुसंस्कारित होऊ देत. मुलांवर माझंही प्रेम भरपूर असू दे. त्यांच्या चुकांकडे मी दुर्लक्ष करून त्यांना सन्मार्गावर आणायचा प्रयत्न करीन आणि या प्रयत्नांना तू पाठबळ दे. तू आमच्या सगळ्यांवर कृपा करतेस, तशीच माझ्यामध्ये सर्व समस्त सृष्टीवर प्रेम करण्याची भावना उत्पन्न होऊ दे. माझ्या वाणीने मी कोणालाही दुखावणार नाही, कारण आता तू विशुद्ध चक्रात सुद्धा स्थित झालेली आहेस. तुला मी अनाहत चक्र आणि विशुद्ध चक्रात दोन्हीकडे जागा तुझी स्थापना केली आहे. हे आई, हे माते, आमच्यावर मनपूर्वक प्रेम कर आणि हा प्रेमाचा झरा अखंड वाहता राहू दे. आता डोळे जे आपण बंद केले, तर आपल्या सहस्त्राधार चक्रामधून आपल्या संपूर्ण शरीरामध्ये तुम्ही पिवळ्या रंगाच्या ऊर्जेचा स्रोत वाहतानाचा अनुभव घ्या. कारण हा रंग शुभ आहे. हा रंग जो आहे तो ऊर्जावान आहे आणि ही पिवळ्या रंगाची ऊर्जा आत्मेच्या स्वरूपात तुमच्या सहस्राधारातून तुमच्या पूर्ण शरीरात पसरत आहे. तुमच्या सर्व अवयवांवर ती पसरत चाललेली आहे. तुमच्या भोवती त्याचे आवरण होत चाललेले आहे. बाह्य आवरण आणि अंतर्गत आवरण. ही ऊर्जा तुम्ही तुमच्या शरीरात स्थापित करत आहात. तुमच्या शरीरामध्ये ही ऊर्जा कार्यरत होत आहे आणि त्याचा तुम्ही अनुभव घ्या. पुन्हा एकदा मनात बीज मंत्राचा जप करता करता या पिवळ्या रंगाच्या ऊर्जेचा तुम्ही अनुभव घ्या. सिंहासनगता नित्य पद्माचित करद्व्या शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनी. ह्रीं क्लीं स्वामिन्ये नमः. ह्रीं क्लीं स्वामिन्ये नमः.
ह्रीं क्लीं स्वामिन्ये नमः। 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 ह्रीं आपण क्लीं आता स्वामिन्ये नमः। ध्यानाच्या ह्रीं शेवटच्या क्लीं टप्प्यात आलेलो आहोत. स्वामिन्ये नमः। आपण आता ह्रीं मातेची क्लीं माफी स्वामिन्ये मागूया. नमः। हे माते, ह्रीं ही क्लीं मानसपूजा करताना स्वामिन्ये नमः। आमच्याकडून काही चूक भूल झाली ह्रीं असेल तर क्लीं त्याबद्दल स्वामिन्ये नमः। आम्हाला क्षमा कर. ह्रीं आम्ही क्लीं तुझी स्वामिन्ये मनःपूर्वक नमः। माफी मागत आहोत. ह्रीं तू क्लीं स्वामिन्ये विश्वासाचे, नमः। प्रेमाचे, स्नेहाचे सिंहासनगता प्रतीक आहेस आणि हेच प्रेम, नित्यपद्माजितकरद्वा हाच विश्वास, शुभदास्तु हा सदा स्नेह देवी आमच्यामध्ये सुद्धा स्कंदमाता निर्माण झालेला आहे. यशस्विनी आई, तुझ्या सिंहासनगता रूपातच आता आम्ही एकरूप होत आहोत. नित्यपद्माजितकरद्वा तुझ्या शुभदास्तु विविध सदा रूपांचं देवी आम्हाला जे दर्शन होत आहे स्कंदमाता ते आम्ही आमच्या यशस्विनी हृदयस्थ आम्ही सिंहासनगता त्याची स्थापना केलेली आहे. आम्ही नित्यपद्माजितकरद्वा मनःपूर्वक तुझी शुभदास्तु आराधना सदा करत आहोत. देवी या 9 स्कंदमाता दिवसांमध्ये आमच्याकडून यशस्विनी तुझी सेवा करताना सिंहासनगता जर काही चूक झाली तर माते, नित्यपद्माजितकरद्वा ती शुभदास्तु कृपया सदा दुर्लक्षित कर. देवी कारण ती अनवधानाने स्कंदमाता झालेली आहे. यशस्विनी तुझी स्तुती करताना आम्ही कुठे सिंहासनगता कमी पडलो तरी सुद्धा हे माते, तुझे नित्यपद्माजितकरद्वा आमच्यावर प्रेम शुभदास्तु निरंतर राहू सदा दे. देवी तू आमच्यावर पूर्णपणे स्कंदमाता लक्ष दे आणि यशस्विनी आम्हाला तुझ्यासारखी सिंहासनगता परिपूर्ण कर. हे माते, नित्यपद्माजितकरद्वा हे ध्यान करण्यासाठी शुभदास्तु सदा तू आम्हाला जे देवी मार्गदर्शन करत आहेस स्कंदमाता त्याबद्दल तुझे यशस्विनी अनंत सिंहासनगता धन्यवाद. कोटी कोटी नित्यपद्माजितकरद्वा धन्यवाद. शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता आता हळूहळू यशस्विनी आपल्या भौतिक शरीरात सिंहासनगता परत या. हातापायाची नित्यपद्माजितकरद्वा हालचाल करा. शुभदास्तु सदा ज्यांना अजून देवी ध्यानामध्ये राहायचे असेल स्कंदमाता ते अजून ध्यान यशस्विनी पुढे करू शकतात. सिंहासनगता आईचा प्रेमळपणा नित्यपद्माजितकरद्वा आणि शुभदास्तु सदा देवी आनंदीपणा तुमच्या चेहऱ्यावर स्कंदमाता दिसत आहे. यशस्विनी तुम्ही सुखी समाधानी सिंहासनगता दिसत आहात. तुम्ही मनाने नित्यपद्माजितकरद्वा समृद्ध झालेला आहात. शुभदास्तु सदा तुमच्या देवी ज्ञानात भर पडलेली स्कंदमाता आहे. तुमची वाणी यशस्विनी मधुर झालेली आहे. ह्रीं क्लीं त्यामुळे हळूहळू स्वामिन्ये करून तुम्ही नमः. आता तुमच्या ह्रीं भौतिक क्लीं जगात परत या. स्वामिन्ये नमः. हातापायाची हालचाल करा. ह्रीं दोन्ही क्लीं हाताची ओंजळ स्वामिन्ये हळूहळू सोडा नमः. आणि आपल्या ह्रीं दोन्ही क्लीं डोळ्यांवर ही ओंजळ स्वामिन्ये ठेवा. नमः. तुम्हाला ह्रीं आज क्लीं पिवळ्या रंगाच्या ऊर्जेचा स्वामिन्ये लाभ नमः. झालेला आहे. तो तुमच्या ह्रीं संपूर्ण शरीरात क्लीं पसरलेला आहे. स्वामिन्ये नमः. त्यामुळेच
तुम्ही ह्रीं क्लीं ती ऊर्जा स्वामिन्ये आपल्या नमः. डोळ्यात ह्रीं स्कंदमातेसह साठवून क्लीं घ्या स्वामिन्ये आणि नमः. आजचा आपला दिवस ह्रीं खूपच क्लीं आनंदात घालवा. स्वामिन्ये नमः. ह्रीं आता आपण क्लीं डोळ्यांवरून स्वामिन्ये नमः. आपले हात काढणार आहोत ह्रीं क्लीं आणि स्वामिन्ये नमः. आपल्या मूळ स्थितीत पुन्हा ह्रीं परत येत क्लीं आहोत. स्वामिन्ये 5, नमः. 4, 3, ह्रीं 2, क्लीं 1, स्वामिन्ये नमः. 0. ह्रीं क्लीं स्वामिन्ये नमः. धन्यवाद. आणि आज ह्रीं आपण क्लीं रेणुका मातेचे स्वामिन्ये अष्टक नमः. म्हणणार आहोत. आपण ह्रीं आईचे क्लीं सर्व स्वामिन्ये दागिने, नमः. अवयव असं तिला आपण ह्रीं सजवत आहोत. क्लीं स्वामिन्ये त्यामुळे हे नमः. रेणुका मातेचे अष्टक मी आज ह्रीं म्हणत आहे. क्लीं लक्ष कोटि चंड किरण सुप्रचंड विलपती अंबचंद्र वदन बिंब दीप्त माझी लोपती सिंह शिखर अचल वासी मूळ पीठ नायिका धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका अकर्ण अरुण वर्ण नेत्र श्रवणी दिव्य कुंडले डोलताती पुष्पहार भार फार दाटले अष्टदंडी बाजूबंदी कंकणादी मुद्रिका धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका इंद्रनीळ पद्मराज पांच हिर वेगळा पाय घोळ बोर माळ चंद्रहार वेगळा पैंजणादी भूषणेची लोपल्या ती पादुका धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका इंद्र चंद्र विष्णु ब्रह्म नारदादि वंदिती आदि अंत ठावहीन आदि शक्ती भगवती प्रचंड चंड मुंड खंड विखंडकारी अंबिका धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका पर्वताग्रह वासी पक्षी अंब अंब बोलती विशाल शाल वृक्ष राणी भवानी ध्यानी डोलती अवतार कृत्य सार मुरारी तारका धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका अनंत ब्रह्मांड कोटी पूर्व मुखा बैसली अनंत गुण अनंत शक्ती विश्वजननी भासली सव्य भागी दत्त काम भागी कालिका धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका पवित्र मातृक्षेत्र धन्यवास पुण्य आश्रमी अंब दर्शनासी भक्त अभक्त येती आश्रमी म्हणून विष्णुदास नीच लाभ फावला फुका धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका या गीतामध्ये जे रेणुकेचे अष्टक आहे तर तिने काय काय घातलेलं आहे आणि रेणुका माता सुद्धा एक हिचं रूप आहे हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. आपल्या महाराष्ट्रातच आहे रेणुकाचं स्थान. त्यामुळे तिचं सुद्धा अर्धपीठ नायिका आहे ती म्हणजे अर्धपीठाची देवी आहे. त्यामुळे तिचं महत्व सुद्धा खूप मोठं आहे आणि तिने सुद्धा या पूर्ण तिने सुद्धा या देवदानव युद्धामध्ये पूर्णपणे दानवांचा नाश केलेला आहे. त्यामुळेच तिची स्थापना झालेली आहे आणि तिला किती काय काय वस्त्रालंकार दिलेले आहेत त्याचा सुद्धा त्यात उल्लेख आहे आणि तिने पर्वत वगैरे सुद्धा पूर्णपणे आपल्या अंगावर ग्रहण केलेले आहेत. म्हणजे ही संपूर्ण सृष्टीच ही मातेने आपल्या पूर्ण शरीरावर घेतलेली आहे. म्हणूनच ती सृजनशील आहे. तिने या पूर्ण सृष्टीची निर्मिती केलेली आहे. त्यामुळे हे आज रेणुकेचे अष्टक मी तुमच्यासाठी म्हटलेले आहे. तर आता आजचा दिवस पूर्णपणे तुमचा अतिशय उत्तम जावो. स्कंद माता व ललिता देवीचं तुमच्यावर पूर्ण आशीर्वाद राहो. तुम्ही जेवढी शक्य होईल तेवढी या दोघींचीही आज सेवा करा. आज 16 वेळा तुम्ही श्री सुक्ताचा अभिषेक सुद्धा ललिता देवीच्या नावाने करू शकता. ललिता सहस्रनाम म्हणा, ललिता पंचक म्हणा, स्कंद मातेच्या बीजमंत्राचा जाप करा. देवीची खूप उत्तम प्रकारे सेवा करा. आजचा दिवस तुमचा अतिशय सुंदर जाईल हीच कामना करून मी आजचं हे 5व्या दिवसाचं ध्यानधारणा सत्र संपवत आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.